उशीर झाला असं वाटत नाही का? त्यामध्ये एआयचा सुद्धा आजच्या समावेश. पहिली गोष्ट पुन्हा एकदा समजून सांगतो, एनसीआरबीचा डेटा वाचायला शिका. एनसीआरबीचा जो डेटा असतो त्याचं ॲनालिसिस प्रति लाख लोकसंख्येच्या आधारावर करायचं असतं. अनेक वेळा आपण त्याचं ॲनालिसिस ॲब्सोल्यूट नंबरमध्ये करतो. गोव्याची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या याच्यामधला फरक आणि ॲब्सोल्यूट गुन्ह्यांमधला फरक हा निश्चितपणे राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच मानकांवर एनसीआरबी रिपोर्टमध्ये महाराष्ट्र जो आहे हा कुठेही टॉपवर नाही आहे किंवा सगळ्यात जास्त गुन्हे होतात असं नाही आहे, तर साधारणपणे अनेक राज्यांपेक्षा लोकसंख्या जास्त असताना देखील तो मागे आहे. आज जे निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने 3 कायदे तयार केले. आपली जी इंडियन पिनल कोड होता, भारतीय दंड संहिता होती, त्याला भारतीय न्याय संहिता केलंय. CRPCला नागरी संरक्षण कायदा किंवा अधिनियम म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि एक राष्ट्रीय आपला जो एव्हिडन्स ऍक्ट होता त्याला देखील परिवर्तित करण्यात आलाय. आणि हे 3 कायदे करताना केंद्र सरकारने आता याच्या पुढे जुलैपासनं सगळ्या मोठ्या क्राईममध्ये फॉरेन्सिक एव्हिडन्स हा कंपल्सरी केलेला आहे. आणि म्हणून आज आपण आपली जी काही फॉरेन्सिकची कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी तर वाढवलीच आहे, पण त्याच्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आपण तयार करतो. आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिकच्या केसेस आल्यानंतर ॲडिशनल मशिनरी आपल्याला लागेल, त्याची तयारी आपण पूर्ण करतो. त्याचा पहिला पायलट प्रोजेक्ट आपण नवी मुंबईला ऑलरेडी सुरू केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा या नवीन कायद्याप्रमाणे तयारी आपण केली आहे. आणि दुसरं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातही महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की जे क्राईम कंट्रोल करता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करत आहे, की ज्याच्यामध्ये हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आहे. याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे, त्याच्यामध्ये प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत आणि सरकार आहे. असं म्हणून आपण त्या ठिकाणी हे एआयचं सेंटर उघडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं उशीर नाही झाला, आपण इतरांपेक्षा आधी हे करतोय. सगळ्यात पहिलं महाराष्ट्र. असं आम्ही सगळ्याच आकड्यांचा सन्मान करतो, सगळ्याच जेवढे ओपिनियन पोल आहेत त्यांचा सन्मान करतो. पण आमचं देखील काही अनुभव आहे, आमचंही काही एक्सपिरियन्स आहे. त्याच्या आधारावर आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यावेळी निकाल येतील, मागच्या 2 निवडणुकांमध्ये महायुतीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील, कमी जागा मिळू शकत नाही. एखादा नवीन पक्ष मनसेसारखा तुमच्याबरोबर येणार आहे का? आणि जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो नेमकं कधी जाहीर केला जाईल? कारण की तर्क वितर्क राजकीय गॉसिप असे सुरू आहेत की आपणच आपल्या मित्र पक्षांवर कमी जागा द्याल, त्याच्यावर खूप गॉसिप सुरू आहे. तुम्ही गॉसिप करत राहा, आम्ही योग्य वेळी सगळे निर्णय घेऊ. मी काल देखील सांगितलं 80% पेपर सोडवलेला आहे, 20% प्रश्न बाकी आहेत, तेही लवकरच आम्ही सोडवणार आहोत. आणि सन्मानजनक अशा पद्धतीनं आम्ही सगळे एकत्रितपणे या निवडणुका लढवतो आहोत. त्यामुळे मला असं वाटत नाही, खरं म्हणजे आता जे पहिल्या दिवशीपासून पेपर सोडवायला बसले आहेत महाविकास आघाडीचे, त्यांचा पेपर काय सुटत नाही. आमचा तर 80% पेपर आम्ही सोडवून टाकला आहे ऑलरेडी. म्हणजे अजितदादांना कुठल्या सीट्स म्हणजे घोषित करायच्या ते त्यांनी कधी करायचं त्यांनी ठरवायचं, ते करू शकतात. सीएम साहेबांनी कधी करायचं त्यांना अधिकार आहे, ते करू शकतात. आम्ही ज्या सुटल्या होत्या त्या घोषित केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमचा 80% पेपर सुटला आहे, 20% पेपर आम्ही लवकर सोडून टाकू.